आणि आता बघूयात एक स्पेशल रिपोर्ट। जिथे राबती हात तिथे हरी असंच आपल्या शिवाराला दैवत मानणारा आपला बळीराजा। आणि याच बळीराजासाठी यवतमाळमधल्या एका अवलियाने देसी जुगाड केलाय आणि एक अनोखं असं यंत्र तयार केलंय, ज्यामुळे वेळेची बचत तर होईलच पण मजुरीचा खर्च सुद्धा वाचणार आहे। आणि बघूयात या संदर्भातली चांगली बातमी। यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकऱ्यानं टाकाऊ वस्तूच्या सहाय्यानं 1 रुपया खर्चही न करता देशी जुगाड केलाय आणि पेरणी यंत्र तयार केलंय। गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात आणि याच म्हणीची प्रचिती प्रत्यक्षात पाहायला मिळाली आहे। बाबुळगाव तालुक्यातील गोंधळी गावातील सुरेंद्र चिकटे या शेतकऱ्यानं हे पेरणी यंत्र तयार केलंय। परिसरात, शेतात आणि घरी सहज टिकणाऱ्या टाकाऊ वस्तूंपासून हे तीळ पेरणी यंत्र तयार करण्यात आलंय। लय 10-12 बिस्लरी आणल्या होत्या, असे आडवे छद्र पाडले, त्याच्यातून मग ती बिस्लरी अशी ढकलून पाहिली तर त्याच्यातून 1-2-3 दाणे असे पडत गेले। मग मी त्याला असं तार घालून आडवा झाकणातून काढला आणि असं तेच फिरवले, हे पतले पतले पडायला लागले। त्याच्यानंतर मी एक लहानसा डब्बा घेतला, त्याचं एक लहानचं यंत्र बनवलं, ते या तासात फिट झालं होतं, म्हणजे ते फिरे नाही, तासात अडकलं होतं मंदात, ते अनसक्सेस झालं। मग मी मोठी भरणी घेतली बर्फीची, ते याले छद्र पाडून बनवलं, हे सक्सेस झालं। आता मी याच्यात 1-1.25 एकर तीळ पेरला या यंत्रानं। अगदी घरगुती साहित्यातून हे यंत्र 0 रुपयात तयार झाल्यानं त्याची परिसरात चर्चा आहे। विशेष म्हणजे या यंत्रामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची आणि मजुरीच्या खर्चाचीही बचत होणार आहे। याच्या माध्यमातून मजुरीचा 750 रुपये खर्च वाचला आणि कोणाले बा चालता का कामाले असं तसं पुन्हा पहिली गोष्ट मजूर भेटत नाही, म्हणजे टायमावर भेटत नाही। आपण एका शिपचा जरी पेरला, समजून घ्या एका इकडून जरी टाकला तीळ, तर तेवढीच शिप होते आणि तेवढ्या वेळात शिप होईपर्यंत यानं तेवढीच जागा दुसऱ्या शिपची टाकणं होते। कसं तयार झालं हे पेरणी यंत्र? एक छोटी बांबूची काठी घेऊन तिला 2 भागात विभागण्यात आलं। शेतकऱ्यानं प्लास्टिक बरणीला 12 समान छिद्र केली, त्यात थोडे तीळ टाकले, खताच्या पिशवीला जर्मन तार बांधून बरणीच्या समोर बांधलं, जेणेकरून शेतात पेरणी यंत्र फिरवताना त्याला माती चिकटू नये। या बांबूच्या काठीनं 2 भाग केलेल्या ठिकाणी वाळलेलं झाड काही अंतरावर मागे बांधलं, त्यामुळे बियाणं जमिनीवर पडल्यावर त्यावर या हरभऱ्याच्या फसाटीद्वारे माती बियाण्यावर अलगद पडून बियाणं झाकलं जाईल। या यंत्रानं तिळासोबतच मुळा, मोहरी, कांदा अशी बियाणंही पेरली जाऊ शकतात। हे थैली आहे, हे थैली जे आहे तर त्याच्यावर जर माती बसली किंवा एखादा काडी गिडी त्याच्यात छेद्रात घुसली तर ते बाहेर काढते आणि तिळाचे एकादमान 3-4 दाणे आले अटकले, एक तर अंदर जाते नाही तर बाहेर निघते आणि माती सफा करते, त्याच्यासाठी ते थैली बसवली आहे। अच्छा, आणि ते फसाटी जे आहे त्याच्यानं ते तीळ जे आहे ते व्यवस्थित झाकून जाते, म्हणजे ढेकलावर जर ती पडला ते फसाटी नवीन चण्याची करायची, ही आता वाढलेली आहे तर ते झाडत नाही, ते म्हणजे अंदर टाकते ते जमिनीत। या त्याच्या देसी आयडियानं 1.25 एकरात उत्तम पद्धतीनं पेरणी करण्यात आली आणि तीही केवळ 5 तासात। विशेष म्हणजे ही पद्धत यशस्वी झाल्यानंतर सुरेंद्र चिकटे यांना मदत केली ती मित्र फिरोज पठाण यांनी। तीळ पेरणीसाठी येणाऱ्या अडचणींवर उपाय सापडल्यानं तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। त्याचा मला फोन आला की बा मी असं असं बनवलं आहे, तर तू थोडा पाहायला ये म्हणून। मी असंच पाहायला आलो तर मला ते पेरताना दिसलं तर असा तीळ कोणत्याच यंत्रानं आजपर्यंत मी पाहिला नाही। आणि असं यंत्रानं तीळ ज्या पद्धतीनं हा तीळ पडत आहे ना, त्या पद्धतीनं कोणत्याच यंत्रानं पडणारही नाही, म्हणजे असं सक्सेस यंत्र यानं तयार केलं। मला खूप आवडलं ते, म्हणून मी म्हटलं एक व्हिडिओ असं सहज बनवा याचा, म्हणून मी असं सहजपणे हा व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल केला। त्यांच्या या यंत्राची जादू शेजारच्या अमरावतीकरांवरही झाली आहे, तेही या यंत्राला मोठी पसंती देत आहेत। म्हणून आम्ही आज सकाळीच गावावरून निघालो आणि इथं आलं, यांची पेरणी पाहिली तर एकदम उत्कृष्ट पद्धतीने यांची बियाणं पडत आहे आणि विशेष म्हणजे जमिनीच्या अजिबात खोल नाही जात, पाणी दिल्याबरोबर माती येते त्यावर, त्यामुळं ते उगवण चांगली होईल असा माझा विश्वास आहे। आणि एवढं चांगलं सुचणं एका कमी शिकलेल्या माणसाला, म्हणजे आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट होऊन आमच्या डोक्यात ह्या कल्पना आल्या नाही। जर टिपणीने किंवा ट्रॅक्टरच्या यंत्राने जर पेरला तर तीळ खोल पडतो, त्यामुळे निघत नाही आणि वर पडत असल्यामुळं
जरा लवकर निघून येतो. आणि खर्च काय खर्च कमी येतो, पूर्णच बचत आहे त्याच्यात. लोखंडी पेरणी यंत्र खरेदी करण्यासाठी आज 10,000 रुपये खर्च येतो. त्यातही पेरणी यशस्वी होईल याची शाश्वती नसते असं शेतकरी सांगतात. अशा वेळी हे टाकाऊ वस्तूंपासून केलेलं टिकाऊ यंत्र शेतकऱ्यांसाठी एक कुतूहलाचा विषय ठरतोय. गार्गी गोरेगावकर, पुढारी न्यूज.